इंदिरानगर परिसर, बचत मॉल आणि आपल्या गोल्डच्या सोबत परिसरामध्ये अचानक 20-25 लोकांनी हमला केला. अचानक या ठिकाणी गाड्याची तोडफोड केली. वाढदिवसाला लहान मुलांसोबत त्या वाढदिवसावर दगड तोडफेक केली. बचत मॉल फोडला. मोठ्या प्रमाणात नवाजी चौकामध्ये सुद्धा दुकानं बंद केली, मनावर दगडफेक केली. असं अचानक हमला करणारे या सगळ्यांना ताब्यात घेण्यासाठी पोलीस आयुक्तांना सुद्धा निर्देश दिले. या ठिकाणी पोलीस स्टेशनचे पी.आय. त्यांनी सांगितलं VCPशी बोललो. या सगळ्या लोकांना ताबडतोब ताब्यात घेतलं पाहिजे. अशा प्रकारचे दहशत माजवणं, अशा प्रकारे दहशतीचं वातावरण तयार करणं आणि निपक्ष लोकांना अशा प्रकारचं मारणं या ठिकाणी आमच्या माझी पण गाडी फोडली तिकडे. लोक या ठिकाणी माझी गाडी फोडली तिथे. गाडी फोडली यांची. या सगळ्या गाड्या समोर गाडी फोडलेली आहे माझी. लोकांना मारलं, दुकानावर हमला केला, दुकानं बंद करण्यासाठी दादागिरी केली आणि गरीब लोकांना असं मारणं. या माजलेल्या सगळ्या जे दंगाखोर लोक आहे यांना खऱ्या अर्थानं ताब्यात घेऊन पोलिसांनी नंगल करून रस्ता मारला पाहिजे. आणि हे चेतावणी देतो मी की पोलीस विभागाने ताबडतोब कारवाई करून यांना ताब्यात घेऊन या ठिकाणी तैशी दहशत हे ते रस्त्यावर त्यांना कुठून काढली पाहिजे. म्हणून या ठिकाणी पोलीस कमिशनरला माझी विनंती आहे की आता लगे हात जे कृपयाचे लोक आहे, क्राईमचे लोक आहे, पी.आय. आहे, ज्या पद्धतीनं कामाला लागले त्यांनी ताबडतोब ताब्यात घ्यावं आणि कडक त्याच्यावर कारवाई करावी. आणि जेवढ्या गाड्यांचं नुकसान झालेलं आहे, मॉलमध्ये नुकसान झालेलं आहे, गाड्या फोडलेल्या आहे, या सगळ्याचा पंचनामा करून यांना नुकसान भरपाई भेटली पाहिजे. कारण की निर्दोष लोकांना मारणं, निर्दोष लोकांच्या गाड्या फोडणं, दुकानावर लाथा मारणं, एखाद्या लहान मुलांचा वाढदिवस सुरू आहे त्या लहान मुलांवर दगडफेक करणं, अशा प्रकारचं ज्या पद्धतीनं एखाद्या आतंकवादी हमल्याचं वातावरण केलेलं आहे, गुंडागर्दी चालू आहे, ही गुंडागर्दी रस्त्यावर आणून पोलिसांनी त्यांना झोडपलं पाहिजे. हे पोलिसांना मी या ठिकाणी सांगत आहे. अन्यथा मी स्वतः माझ्या पद्धतीने